या अगोदर ट्रम्प यांच्यावर याआधी किती वेळा त्यांना मारण्याचा प्रयत्न झालेला होता, त्यांच्यावर गोळीबाराचा प्रयत्न झालेला होता, तो इतिहास आपण पाहूया। 26 जुलै 2016ला ओहायो या ठिकाणी डेमेसिमा नावाच्या माथेफिरूनं सभेत ट्रम्प यांच्यावर तो चाल करून गेला। 18 जून 2016ला लास वेगासमध्ये ट्रम्प यांच्या हत्येचा प्रयत्न फसला। पोलिसांची बंदूक हिसकावून गोळीबाराचा जो इरादा होता तो संपुष्टात आला। त्यानंतर 5 नोव्हेंबर 2016ला रेनो नेवादा इथे भाषण ट्रम्प देत होते, त्यावेळेला एक जण बंदूक नावानं ओरडला आणि ट्रम्प स्टेज सोडून गेले। 6 सप्टेंबर 2017ला मंडान उत्तर डकोटा इथे फोर्कलिफ्ट ट्रक हा ट्रम्पच्या ताफ्यात घुसवण्याचा प्रयत्न हा अयशस्वी ठरला। 1 ऑक्टोबर 2018ला काही पार्सलद्वारे ट्रम्प यांना विषारी रसायनांची पाकिटं पाठवली गेली होती। 10 ऑगस्ट 2020ला ट्रम्प यांच्या पत्रकार परिषदेपूर्वी एका सशस्त्र तरुणाला व्हाईट हाऊस बाहेर ठार मारलं गेलं। 13 जुलै 2024ला बटलर पेन्सिल्व्हेनिया इथे जाहीर सभेतील भाषणावेळी थॉमस क्रुक्सननं ट्रम्प यांच्यावर 8 गोळ्या झाडल्या। एक गोळी त्यांच्या कानाला चाटून गेली, ज्यामध्ये ट्रम्प हे जखमी देखील झाले होते। त्यानंतर 15 सप्टेंबर 2024ला पाम बीच फ्लोरिडा इथे ट्रम्प गोल्फ खेळत असलेल्या मैदानात तरुण बंदुकीसह झुडपात दडला होता आणि जवानानं गोळीबार केला आणि यावेळी या तरुणानं धूम ठोकली। 25 एप्रिल 2026ला हॉटेल हिल्टनमध्ये डिनरसाठी ट्रम्प गेले होते आणि त्यावेळेला बॉलरूममध्ये हा गोळीबार झाला। या हल्लेखोराला जिवंत पकडण्यात आलेलं होतं।